तर या दुसऱ्या आठवड्यात भाऊंचा धक्का बिग बॉसच्या घरात निक्की ग्रुपला पुन्हा एकदा फटका बसणार आहे। याचा निक्की, अरबाज, वैभव, घनश्याम, जान्हवी या सगळ्यांनाच एकंदरीत भाऊ आज खूप ओरडणार आहेत आणि यांची खरडपट्टी जी काही त्यांनी या आठवड्याभर जसे काही वागले आहेत अगदी मदमस्त असल्यासारखे, ते पुन्हा एकदा रितेश भाऊ आता यांना ओरडताना दिसतील। मागच्या आठवड्यात ते निक्कीला ओरडले होते पण त्याचाही काही परिणाम ॲज सच दिसला नाहीये। सो आता या वेळेला असे बोलणार आहेत की तुमच्या ग्रुपला अजिबात खेळ खेळता येत नाही, तुम्हाला फक्त घरात दादागिरी आणि दादागिरीच करता येते, तसंच तुम्हाला पराभव देखील पचवता येत नाही आणि हा पराभव पचवता न आल्यामुळे तुम्ही इतरांची उज्जत घालत बसता प्रत्येक वेळेला, अशा शब्दात रितेश भाऊंनी या सगळ्यांना ओरडले आहेत। तर दुसरीकडे बघायला मिळते की जान्हवीची खरडपट्टी काढताना दिसत आहे। जान्हवी जे काही वर्षाताईंना बोलली आहे त्याबद्दल रितेश त्यांना सुनावताना दिसत आहेत। रितेश असं म्हणाले की त्यांना शासनाने 3 पुरस्कार दिले आणि आता शासनाला पश्चाताप होत असेल की तुम्ही यांना पुरस्कार आपण का दिले। याबद्दल रितेश त्यांना असं म्हणणार की जेवढं तुमचंही करिअर नाहीये, जेवढं माझंही कारकीर्द नाहीये, तेवढी कारकीर्द यांनी गाजवली आहे त्यांच्या काळात। तर ते एवढ्यावरच थांबले नाहीयेत, ते हे म्हणाले की तुम्हाला सगळ्यांची लायकी काढायची असते, तुम्हाला सगळ्यांना घराबाहेर काढायचं असतं, पण सगळे मिळून तुम्हाला घराबाहेर कधी काढतील हे तुम्हाला देखील कळणार नाहीये, अशा शब्दात त्यांनी जान्हवीची खरडपट्टी काढली आहे। तर त्यानंतर ते वैभवला देखील बोलताना दिसलेत की वैभव, तुम्ही कॅप्टन्सी टास्क मध्ये सूरज सोबत खूप चुकीचं वागलात, तुम्ही त्याच्यासोबत भांडण करत होतात, तुमची शक्ती तुम्ही सूरज समोर वापरत होतात, ते खूप चुकीचं केलं आहे। त्याचसोबत जर तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही अरबाजला नडून दाखवा, अशा शब्दात त्यांनी वैभवला समजावलंय। तर अशा प्रकारे आजचा एपिसोड एकंदरीत आपल्याला बघायला मिळणार आहे। याबद्दल तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट बॉक्स मध्ये सांगा। शिवाय आजच्या भागात आपल्याला हेही बघायला मिळेल जे कोणीही आज नॉमिनेटेड सदस्य आहेत त्यांच्यापैकी 2 व्यक्ती आज सेफ होतील। तर तुम्हाला काय वाटतंय ते 2 जण कोण असतील ते कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी स्टे ट्यून विथ मराठी चस्का।